नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। पत्नीने प्रियकरासह मिळून पतीची निर्गुण हत्या करून त्याचे 15 तुकडे केले आणि मग पुढे मात्र काय घडलं हे सविस्तररित्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। सध्या उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सौरभ कुमार राजपूत हत्या प्रकरण चर्चेत आहे। मेरठच्या ब्रह्मपुरी भागात हत्येची ही भयानक घटना घडली, जिथे एका पत्नीने तिच्या प्रियकरासह पती सौरभची निर्गुण हत्या केली। नंतर शरीराचे 15 तुकडे करण्यात आले। क्रूरतेची व्याप्ती इथेच थांबली नाही, तर शरीराचे अवयव लपविण्यासाठी पत्नी आणि तिच्या प्रियकराने ते प्लास्टिकच्या ड्रममध्ये ठेवले आणि नंतर त्यात सिमेंट द्रावण भरले। जेव्हा ही हत्या उघडकीस आली तेव्हा सगळेच थक्क झाले। जरी ती पोलीस असली तरीही ते प्रकरण स्वतःच खूप भयानक होते। या प्रकरणाची संपूर्ण कहाणी काय आहे हे आपण सविस्तररित्या जाणून घेऊया। मर्चंट नेव्हीमध्ये तैनात असलेल्या सौरभ कुमार राजपूतने कुटुंबाशी झालेल्या भांडणानंतर 2016 मध्ये मुस्कान रस्तोगी सोबत प्रेमविवाह केला। पण सौरभला कल्पना नव्हती की तो ज्या स्त्रीशी लग्न करत होता ती त्याचं आयुष्य संपवेल, ती दुसऱ्या पुरुषाच्या फायद्यासाठी त्याला मारेलही। असंच काहीतरी घडलं। मर्चंट नेव्हीमध्ये तैनात असलेला सौरभ कुमार राजपूत हे त्याची पत्नी मुस्कान रस्तोगीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनहून मेरठला पोहोचला। पत्नी मुस्कानचा वाढदिवस 25 फेब्रुवारी रोजी होता आणि 24 फेब्रुवारी रोजी सौरभ त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मेरठला पोहोचला, जिथे 4 मार्च रोजी मुस्कानने प्रथम तिचा झोपलेला पती सौरभच्या छातीवर वार केला आणि नंतर तिचा प्रियकर साहिल सोबत मिळून मृतदेहाचे 15 तुकडे केले। प्रेम, लग्न आणि खून यांची ही भयानक कहाणी 2016 मध्ये सुरू झाली, जेव्हा सौरभ पहिल्यांदा मुस्कानला भेटला। सौरभ राजपूतला मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळाली। पोस्टिंगमुळे तो लंडनमध्ये राहत होता आणि भारतात प्रवास करत होता। 2016 मध्ये सौरभ मेरठला आला आणि इथेच तो पहिल्यांदा मुस्कानला भेटला। सौरभची प्रोफाईल पाहिल्यानंतर मुस्कान त्याच्या प्रेमात पडले आणि दोघेही गुपचूप भेटू लागले। जेव्हा हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले तेव्हा सौरभच्या कुटुंबियांनी विरोध केला, पण कुटुंबांच्या विरोधात जाऊन सौरभने मुस्कानसोबत प्रेमविवाह केला। या प्रकरणावरून कुटुंबातील सदस्यांशी वाद सुरू होता आणि सौरभला कुटुंबाने मालमत्तेतून बेदखल केले। सुमारे 3 वर्षांपूर्वी सौरभ त्याची पत्नी मुस्कानसोबत मेरठमध्ये इंदिरानगर येथे भाड्याच्या घरात राहू लागला। त्यांची 6 वर्षाची मुलगी पिहू देखील त्याच्यासोबत राहत होती। पिहू 2ऱ्या वर्गात शिकते। सौरभ बहुतेकदा नोकरीमुळे लंडनमध्येच राहायचा। येथूनच कथेत ट्विस्ट आला। मुस्कान तिच्या मुलीला दररोज शाळेत सोडायला जात असे। याच दरम्यान तिची भेट साहिल शुक्ला नावाच्या व्यक्तीशी झाली। मुस्कान आणि साहिल वारंवार भेटू लागले आणि त्यांच्यात शारीरिक संबंधही निर्माण झाले। 2022 पर्यंत सगळं काही व्यवस्थित चाललं होतं। सौरभ वर्षातून फक्त 2 ते 3 महिने मेरठमध्ये राहत असे आणि मुस्कान उर्वरित वेळ साहिल सोबत घालवत असे। पण आता साहिल तिच्यावर लग्नासाठी दबाव आणू लागला। मुस्कानने पोलिसांना सांगितले की साहिल म्हणायचा की तो सौरभला रस्त्यातून काढून टाकेल आणि मग दोघेही एकत्र राहतील। मुस्कानचा वाढदिवस 25 फेब्रुवारी रोजी होता आणि 24 फेब्रुवारी रोजी सौरभ तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनहून मेरठला आला होता। सौरभला संपवण्यासाठी 4 मार्च रोजी त्याची हत्या करण्याचा निर्णय घेण्यात आला। 4 मार्चच्या रात्री त्याच्या जेवणात काही शामक औषधे मिसळण्यात आली, ज्यामुळे सौरभ जेवल्यानंतर लवकर झोपी गेला। यानंतर पत्नी मुस्कानने तिचा प्रियकर साहिलला फोन केला। त्यानंतर मुस्कानने तिचा पती सौरभच्या छातीवर चाकूने वार केले। सौरभच्या मृत्यूनंतर दोघांनीही त्याचा मृतदेह बाथरूममध्ये ओढत नेला। यानंतर पत्नी मुस्कान आणि प्रियकर साहिल यांनी मिळून सौरभच्या शरीराचे 15 तुकडे केले। मग ते लपवण्यासाठी त्यांनी बाजारातून पाण्याने भरलेला एक मोठा प्लास्टिकचा ड्रम आणला आणि ड्रममध्ये मृतदेहाचे तुकडे भरले। मुस्कान आणि साहिलला माहिती होते की शरीर कुजल्यानंतर दुर्गंधी येईल, म्हणून त्यांनी शरीरावर पाणी ओतले आणि ते सिमेंटने भरले आणि त्यानंतर दोघेही रात्रभर लॉबीमध्ये एकत्र राहिले। 5 मार्च रोजी सकाळी मुस्कानने तिची मुलगी पिहूला उठवले आणि तिला तिच्या आईच्या घरी सोडले आणि नंतर परत येऊन साहिल सोबत शिमला मनालीला गेली। कटाचा भाग म्हणून मुस्कानने सौरभचा मोबाईलही सोबत घेतला। तिथून ती सौरभचे व्हॉट्सअप चालवत राहिली आणि त्याच्या मेसेजला उत्तर देखील देत राहिली। ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शिमला भेटीचे फोटोही अपडेट करत राहिली। दरम्यान साहिल आणि मुस्कानने लग्न शिमला येथील एका मंदिरात केले, परंतु हॉटेल खर्च, जेवण आणि प्रवासात त्यांचे पैसे संपू लागले। सौरभच्या खात्यात 6 लाख रुपये होते। मुस्कान ते पैसे काढू शकली नाही, म्हणून काळजीत पडलेल्या मुस्कानने तिची आई कविताला फोन केला आणि विचारले की ती बँकेतून पैसे कसे काढू शकते। तेव्हा आईला राग आला आणि तिने विचारले की सौरभ तुझ्या सोबत आहे, मग तुला पैशांची गरज का आहे।
त्यानंतर मुस्कानने तिच्या आईला भयानक सत्य सांगितले की तिने तिच्या प्रियकरासह तिच्या पती सौरभची हत्या केली आहे। यानंतर आईच्या विनंतीवरून मुस्कान आणि साहिल 17 मार्च रोजी मेरठला परतले। या काळात सौरभचा भाऊ राहुल त्याच्या भावाशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, पण कोणीही फोन उचलला नव्हता। यानंतर 18 मार्च रोजी राहुल सौरभच्या घरी पोहोचला, पण त्या ठिकाणी कोणीही आढळले नाही। त्याने त्याच्या वहिनी मुस्कानला फोन करून सौरभबद्दल विचारले, पण मुस्कानने उत्तर दिले की ती तिच्या आईवडिलांच्या घरी आलेली आहे, मला सौरभबद्दल कोणतीही माहिती नाही। राहुलच्या मनात काहीतरी अनुचित घडणार असल्याची शंका येऊ लागली। मग मुस्कान तिच्या प्रियकरासोबत तिथे पोहोचली। राहुलने त्याच्या वहिनीला त्याच्या भावाबद्दल माहिती विचारली, पण मुस्कान कोणतेही समाधानकारक असे उत्तर देऊ शकली नाही। एका अनोळखी तरुणाला त्याच्या वहिनीसोबत पाहून राहुलला थोडा संशय आला। यानंतर तो घरात गेला आणि त्याला तीव्र वास येऊ लागला। त्याने अलार्म वाजवला आणि मुस्कान आणि तिच्यासोबत आलेल्या व्यक्तीला तिथेच पकडले आणि शेजाऱ्यांना एकत्र केले आणि पोलिसांना देखील बोलवले। याबाबत शेजारी काय म्हणाले आहे हे देखील आपण जाणून घेऊया। तर शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की आरोपी साहिल दिवसातून अनेक वेळा घरी येत असे। त्याने स्वतःची ओळख तिचा भाऊ म्हणून करून दिली, पण ती महिला शेजारच्या कोणाशीही बोलत नव्हती। सौरभला कोणीही पाहिलेले नव्हते। एक पत्नी आपल्या पतीची इतक्या क्रूरपणे हत्या करू शकते यावरही कोणाचाही विश्वास बसत नाही। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुस्कान आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून राहुलने आपल्या भावाचा मृतदेह एका मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये असल्याचा संशय व्यक्त केला। ड्रमचे झाकण पूर्णपणे सिमेंटने भरले होते। यानंतर जेव्हा ड्रम उघडला तेव्हा सौरभचा मृतदेह तुकड्यांमध्ये आढळला। चौकशी दरम्यान असे आढळून आले की साहिल गांजा ओढायचा आणि त्याने मुस्कानलाही त्याचे व्यसन लावले होते। हेच कारण होते की मुस्कान साहिलला सोडून जात नव्हती। परिसरातील लोकांचे म्हणणे आहे की दोघांनीही काही मजुरांना त्यांच्या घरी बोलावले होते। दोघांनाही कामगारांनी ड्रममध्ये लपवलेला मृतदेह कुठेतरी फेकून द्यावा अशी इच्छा केली होती, परंतु सिमेंट सेट केल्यानंतर ड्रम जड झाला होता, त्यामुळे कामगारांना संशय आला आणि त्यांनी ड्रम घेण्यास नकार दिला। सध्या मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर साहिल यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि दोघांविरुद्ध पुढील कारवाई देखील सुरू आहे। पण पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे आणि ही घटना घडल्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीनही सरकलेली आहे। तर ह्या दुःखद घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या क्राईम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। धन्यवाद।